हे दोन भाग आहेत. परंतु आपल्याला आठवत असेल की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केल्यानंतर अनेक वेळा राजन साळवी साहेबांची माझी चर्चा झाली पक्षामध्ये येण्याच्या संदर्भामध्ये, परंतु काही अडचणीमुळे कदाचित ते येऊ शकले नाही. परंतु त्या मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध UBTची लढत झाली. त्याच्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून माझे मोठे बंधू 18,000 मतांना तिथे जिंकून आले. आणि त्याच्यानंतर एक 2-4 दिवसापूर्वी माझी आणि शिंदेसाहेबांची देखील चर्चा झाली. शिंदेसाहेबांची आणि आमचे मोठे बंधू किरणबाई यांची देखील चर्चा झाली. आणि आज त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि आजच रात्री मी इथून मुंबईला गेल्यानंतर शिंदेसाहेबांकडे एक बैठक आहे. त्याच्यामध्ये मी देखील असणार आहे, राजन साळवी देखील असणार आहेत आणि किरण सामंत देखील असणार आहे. आणि मला असं वाटतं की जो काही निर्णय करायचा आहे तो एकत्र बैठकीमध्ये निश्चित होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब आहे म्हणजे राजन साळवींनी पक्षात येऊ नये म्हणून सामंतांनी खोडा घातला, ह्या ज्या काही बातम्या येत होत्या ह्या अतिशय चुकीच्या होत्या. मी तुम्हाला गेले 10 दिवस सांगतो आहे की या महाराष्ट्रातले 8 ते 10 माझे आमदार आणि शिवसेनेचे उमेदवार हे एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत. त्याच्यातलाच हा भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज रात्री ही बैठक होणार आहे शिंदेसाहेबांच्या समवेत. आणि शिंदेसाहेबांच्या समवेत बैठक झाल्यानंतर राजन साळवींची पुढची भूमिका काय राहणार आहे, कशा पद्धतीनं त्यांना सामावून घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे या संदर्भात आम्ही सगळी चर्चा करू. आणि त्याच्यानंतर राजन साळवी जर पक्षामध्ये आले तर त्याच्यामध्ये कोणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही. 15 तारखेला ऑलरेडी फार मोठा एक मेळावा सभा ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची रत्नागिरीमध्ये होते. हजारो शिवसैनिक त्याला उपस्थित राहतील. त्या ठिकाणी देखील अगोदरच ठरलेलं आहे. काही माजी आमदार, काही माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, काही पदाधिकारी, काही संपर्क प्रमुख हे देखील एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत. आणि त्याच्या अगोदर उद्या राजन साळवींचा प्रवेश होऊ शकतो. पण मला असं वाटतं की तो मेळावा जो आहे, ती सभा जी आहे ही ऑलरेडी अगोदरच ठरलेली आहे. आणि राजन साळवींचा प्रवेश हा आज राजीनामा दिल्यानंतर आज रात्री बैठक होईल. आणि उद्या नक्की किती वाजता प्रवेश करायचा, काय करायचा या संदर्भामध्ये किंवा परवा करायचा या संदर्भामध्ये उद्या पत्रकार परिषद सकाळी होईल. एक प्रश्न असा आहे की खूप तिथे चर्चा होते कोकणात की जुनं जे समीकरण आहे त्यामुळे सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यामध्ये 36चा आकडा आहे आणि त्यामुळे तुमचा विरोध असू शकतो अशा चर्चा रंगवल्या. नाही, असू शकतो, विरोध असू शकतो. पण मीच सांगणारा होतो 10 दिवसापूर्वी की महाराष्ट्रातले अनेक माजी आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहे. त्याची सुरुवात कदाचित उद्या होत असेल. ऑपरेशन टायगरच्या संदर्भात खूप चर्चा सुरू आहे राजधानीची. कालच्याही कार्यक्रमामध्ये काही खासदार आणि आमदार पाहायला मिळाले. ऑपरेशन टायगरचे पार्ट आहे. काल शिंदे साहेबांचा जो गौरव झाला, मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे काम मुख्यमंत्री म्हणून केलेलं होतं त्यांचा तो गौरव होता. जरी एखाद्या संस्थेनं केलेला गौरव असला तरी त्यांच्या केलेल्या कामाची ती पोचपावती होती. आणि ज्यांना त्यांचं काम भावलं होतं, आवडलं होतं ते काल सगळे उपस्थित होते. त्याच्यामध्ये कोण होते, काय होते हे तुम्हाला देखील माहिती आहेत, मला देखील माहिती आहेत. आता कदाचित उद्या सकाळी असं होऊ शकतं की ते महाविकास आघाडीचे नेते शरद पवार साहेब उपस्थित आहेत म्हणून तिथे उपस्थित होते असं देखील कोण सांगू शकतात. पण ज्यांना एकनाथ शिंदेसाहेब आवडतात, ज्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांचं काम बघितलेलं आहे, भविष्यामध्ये ज्यांना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवायचा आहे, कदाचित ते सगळे उपस्थित होते असतील. लाडली बहीणच्या मुद्द्यावर पण सर तुम्ही म्हणताय की किरण सामंतांच्या विरोधात राजन साळवी निवडणूक लढले होते, तर मग हा विरोध मावळला कसा? म्हणजे त्याचं शेवटी मला असं वाटतं की पक्षाचे जे प्रमुख असतात त्यांनी एखादा जर निर्णय घेत असतील आणि आमच्या सगळ्यांच्या संगनमतानं घेत असतील, सगळ्यांना विश्वासात घेऊन घेत असतील आणि पक्षाची जर वाढ होत असेल तर आम्ही तो मानला पाहिजे हे समजणारे मी आणि माझे मोठे बंधू आहेत. त्याच्यामुळं आपल्या नेतृत्वाला कुठलाही त्रास होऊ नये, आपल्या नेतृत्वाचं जो आवाका आहे तो अजून पसरावा, वाढावा हीच आमच्या दोघांची भूमिका आहे. आणि आम्ही शिवसेना म्हणून काम करतो, शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेलो आहे. मला असं वाटतं की या सगळ्या प्रवेशांनी म्हणजे 15 तारखेला विशेषतः होणारे जे प्रवेश आहेत आणि राजन साळवींचा विषय असेल याच्यामध्ये सगळ्यांनी आम्ही जर एक दिलानं काम केलं तर रत्नागिरीची जिल्हा परिषद ही 100% त्याच्यावर भगवा फडकेल आणि महायुतीचा भगवा फडकेल. ज्या पद्धतीनं घडामोडी सुरू झाल्या काय वाटतं, पवार विरुद्ध ठाकरे असा वाद पाहायला मिळतो, यावरून महाविकास आघाडीमध्ये काही दुसरं आहे त्याच्या
त्याच्यामध्ये चिंगी पडलेली आहे, त्यांची विभागणी होणार अशी परिस्थिती आहे आणि वाटते. तुम्ही आज पवारांची भेट घेणार या पार्श्वभूमीवर काल हा मी आणि माझे सहकारी खासदार नरेश म्हस्के साहेब 5:45 वाजता शरद पवार साहेबांची भेट घेणार आहोत नक्की आहेत. आणि ते लपून कशाला ठेवायला पाहिजे. साहेबांना भेटणं, साहेबांची राजकीय कारकीर्द ही 56 वर्षाची आहे. 4 वेळा ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि काल आमच्या नेत्याचा, ज्या नेत्याला आम्ही मानतो, ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, त्यांचा त्यांनी सत्कार केलेला आहे. मग अशा व्यक्तीला मी आणि नरेश म्हस्के साहेब भेटणार आहोत, त्याच्यामध्ये नवीन काय. आणि आम्ही तुमच्या समोर सांगून भेटणार आहोत. पण याचा परिणाम म्हणून कुठेतरी आदित्य ठाकरेंचा पण दिल्ली दौरा ठरला असं बघायचं. नाही, मला माहीत नाही त्यांचा दौरा ठरला की नाही. पण कसं आहे की शरद पवार साहेबांनी शिंदे साहेबांचा सत्कार केला म्हणून ज्या काही म्हणजे बदनामीकारक वक्तव्य केली जातात, मला सांगा की देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे ही सगळी मंडळी भेटायला जातात. आम्ही कधी रागावलो का. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी राहीन अशी भाषा वापरणारे देवेंद्रजींनाच भेटायला जातात. तर आम्ही पण बोललं पाहिजे. पण आम्ही सांगतो हा लोकशाहीतला एक भाग आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी भेट घेतलेली आहे. आणि त्यांनी भेट घेत असताना हे देखील महाराष्ट्राला कळलेलं आहे की EVM बाबत जे काय बोललं जातं ती एक पॉलिटिकल राजनीती आहे. मुख्यमंत्री कामं करतील किंवा मुख्यमंत्री आपल्याला न्याय देतील अशा भावनेतनं ज्यावेळी लोक भेटत असतात त्यावेळी त्या मुख्यमंत्र्याला मानलं आहे, मुख्यमंत्री तेच आहे. आज बघा, दिल्लीत आल्यानंतर माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदा मी 3ऱ्यांदा प्रेसला बोलतो आहे. आता शरद पवार साहेबांना भेटून आल्यानंतर 4थ्यांदा बोलू मी आणि नरेश म्हस्के साहेब. तुम्ही भेटला तर नक्की भेटेन. सर, आज सुप्रीम कोर्टाने लाडकी बहीण योजना आणि अजून वेगवेगळ्या फ्रीबीजवरती कारवाई होत आहे. हे पहिल्यांदाच नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने खास करून लाडकी बहीण योजनाचं बंदी केलं आहे. पण अशा मल्टिपल टाइम्स केलं आणि सांगितलं हे देशाच्या विकासासाठी कुठे ना कुठे चुकीचं आहे, तुम्ही जनतेला हल्ली नाही, सुप्रीम कोर्टानं काय आपलं मत नोंदवलेलं आहे किंवा काय म्हटलेलं आहे याचा अभ्यास न करता बोलणं हे योग्य ठरणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर किंवा त्या वक्तव्यावर किंवा त्या मतावर अभ्यास करूनच बोललेलं योग्य ठरेल. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.